तर आज आहे गुरुवार. गुरुवारी आमच्या घरात आम आमचा सर्वांचाच उपवास असतो. मी पण उपवास करते आणि आज तर विशेष म्हणजे आज मी यूट्यूबसाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर तेही पार्सल माझं नेमकं आजच गुरुवारी आलं. मला खूप आनंद झाला की नेमकं मी एवढ्या दिवसापासून वाट बघत होती त्याची, पण ते एवढे दिवस न येता नेमकं गुरुवारीच आलं. त्याच्यामुळे मग मला खूप आनंद झाला. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे ते मी यूट्यूबसाठी काय इन्व्हेस्टमेंट केली, काय मी मागवलेलं आहे. आणि त्यासोबतच मी आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृताला पण सुरुवात केलेली आहे. मी रोजचे 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचणार आहे. मी तसं म्हटलं नाही की अखंडच करेल, कारण की मला वेळ नाही भेटत माझं लहान बाळ असल्यामुळे. ते सारखं सारखं उठतं, जास्त वेळ काही झोपत नाही ती. त्याच्यामुळे मग मी रोजचे 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचून जेवढे पारायण होतील गुरुपौर्णिमेपर्यंत तेवढे पारायण करणार आहे. तुम्ही कधी चालू करताय स्वामीचरित्र सारामृताचं पारायण, मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मी तुम्हाला आज दाखवते मी कसं चालू केले स्वामीचरित्र सारामृताचं पारायण. चला माझ्यासोबत. गुरुवार असल्यामुळे माझं आज लवकर आवरलं गेलं, कारण गुरुवारी आमच्या सर्वांचाच उपवास असतो. मग फक्त साबुदाणे आणि भगरच बनवायची होती. मी आर्यनला टिफिनला पण साबुदाणे आणि भगरच दिली आणि सर्व आवरून झाल्यानंतर मग पिहूला झोपवलं आणि मग नंतर मी वरती देवांच्या रूममध्ये गेली. देवांच्या रूममध्ये गेल्यावर मी पाट शोधला, पाटावर नवीन वस्त्र टाकलं आणि स्वामी चरित्र सारामृताची पोथी ठेवली. पोथी ठेवल्यानंतर मी आधी देवांना आरती लावून घेतली. आरती लावल्यानंतर स्वामी चरित्र सारामृताला फूल ठेवलं. फूल ठेवल्यानंतर धूप दाखवली. धूप दाखवल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना प्रणाम करून घेतला आणि श्री स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली. मी रोजचे 3 किंवा 7 अध्याय वाचणार आहे, कारण माझं पिल्लू खूपच लहान आहे. ती जास्त वेळ काही झोपत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला रोजचे 2 किंवा 7च अध्याय वाचूया. बघूया म्हटलं आता गुरुपौर्णिमेपर्यंत किती स्वामीचरित्र सारामृताचे पारायण होतात ते. तर मग मी काही महाराजांना नवस वगैरे नाही केलेला. तर मी फक्त स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची माझ्या घरावर अखंड कृपा राहावी, स्वामी समर्थ महाराजांचा आणि दत्त महाराजांचा मला आशीर्वाद मिळावा, मी यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचा पारायण करत आहे. आता मला नाही माहिती की किती पारायण होतात ते, पण जेवढे होतील तेवढे. महाराजांना फक्त भक्ताची भक्तीच प्रिय असते, भक्ताचा महाराजांवर विश्वासच प्रिय असतो. तर मग हे सर्व झाल्यानंतर मी यूट्यूबसाठी पहिली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. नेमकं ते पार्सल पण आजच आलं. मी खूप दिवसापासून वाट बघत होती त्याची, पण एवढ्या दिवस ते काही नाही आलं. तर ते आज सकाळीच आलं. त्याच्यामुळे त्याला बघून मला खूप आनंद झाला की नेमके ते गुरुवारीच आलं. ही पण स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा असेल की ते आजच आलं. चला तर मी तुम्हाला दाखवते ते मी यूट्यूबसाठी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मी फोडते आता ते पार्सल, बघूया कसं निघतं ते. मला काही याच्यातली एवढी आयडिया नाही, माझ्या मिस्टरांनीच मागवलेलं आहे ते. तर मी यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी स्टँड मागवलेला होता, कारण की मला जेव्हा पण शूट करायचं असलं, मला माझ्या मिस्टरांना कॅमेरामॅन बनवावं लागायचं. ते खूप कंटाळा करायचे, म्हणून मी म्हटलं चला आपण स्वतःच व्हिडिओ शूट करूया. त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. बघा, याला टॉर्च पण आहे, मोबाईल पण अटॅच करता येतो आणि यासोबत आपल्याला ॲडजस्ट पण करता येतं आणि याच्यासोबत आपल्याला ब्लूटूथ पण आहे. खूपच युजफुल आहे हा स्टँड, मला तर खूपच आवडला. तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की मी यूट्यूबसाठी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आता मला यूट्यूब काय देतं बघूया. मी माझा यूट्यूबचा जर्नी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.